मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। मुंबई महानगरपालिका देशाच्या आर्थिक राजधानीची शान म्हणून ओळखली जाते, ज्यावर संपूर्ण देशाचं सतत लक्ष असतं आणि ज्या महापालिकेचे बजेट एका राज्याच्या बजेटपेक्षा जास्त असतं। दरम्यान आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे। याआधी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आणि राजकीय चित्र क्षणात पलटून गेलं। त्यामुळे मुंबई मनपात सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे मुंबई पालिकेची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या महिला महापौर कोण होत्या, जाणून घेऊयात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवशक्तीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईचे महापौर पद हे देशातील एक प्रतिष्ठित पदांपैकी एक मानलं जातं। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ठिकाणी असते। आतापर्यंत 7 महिलांनी मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी सांभाळली आहे। विविध क्षेत्रातून आलेल्या महिलांनी या बलाढ्य अशा मुंबई महानगरपालिकेची जिम्मेदारी अगदी लीलया पेलली आहे आणि हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा सुलोचना मोदी, ज्या मूळच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या। त्यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी म्हणजेच 1956 मध्ये महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली, पण तेव्हा त्यांना केवळ 1 महिनाच महापौर म्हणून कारभार सांभाळता आला। दुसऱ्या होत्या निर्मला सामंत प्रभावळकर। काँग्रेसच्या 1994 मध्ये निर्मला सामंत प्रभावळकर यांनी मुंबईच्या दुसऱ्या महिला महापौर म्हणून पदभार स्वीकारला। खरं तर या निर्मला सामंत पेशाने वकील होत्या, त्यामुळेच त्यांचा नागरी समस्यांचा चांगला अभ्यास होता। त्या काळात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टी वासियांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केलं, म्हणून त्यांची ओळख झोपडपट्टीत फिरणाऱ्या महापौर अशीच झाली होती। तिसऱ्या होत्या विशाखा राऊत। 3 वर्षांनी म्हणजेच 1997 मध्ये शिवसेनेच्या पहिल्या महापौर म्हणून विशाखा राऊत यांची निवड करण्यात आली। तेव्हा खरं तर विशाखा राऊत यांचा महापालिका कायद्याचा चांगला अभ्यास होता, म्हणून त्या निष्पक्षपणे सभागृह चालवायच्या। पालिकेत त्यांची एक प्रकारे डॅशिंग लेडी अशी इमेज तयार झाली होती। चौथ्या शुभा राऊळ। शुभा राऊळ पेशाने डॉक्टर आहेत। त्यांनी 2007 मध्ये मुंबईचे महापौरपद सांभाळले। त्यांनी तंबाखूमुक्त मुंबई आणि हुक्का पार्लर बंद करण्याची मोहीम उघडली होती। यासाठी त्या तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही भेटल्या होत्या। त्यांच्या या धडक मोहिमेचे कौतुक स्वतः शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते। तर गणेश विसर्जनासाठी पहिल्यांदा महापौर बंगल्यात कृत्रिम तलाव शुभा राऊळ यांच्या पुढाकारानेच उभारण्यात आला होता। पाचव्या होत्या श्रद्धा जाधव। 2009 मध्ये श्रद्धा जाधव यांची शिवसेनेच्या महापौरपदी निवड झाली। श्रद्धा जाधव यांनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांना आरक्षित भूखंडांमुळे वादग्रस्त ठरवण्यात आले। त्यांच्या काळातील मुंबईतील आरक्षित भूखंडांमुळे महापालिकेत मोठा वाद निर्माण झाला आणि म्हणूनच त्यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती। 6व्या महिला महापौर स्नेहल आंबेकर। स्नेहल आंबेकर या लोअर परेलमधून 2012 मध्ये पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या आणि पहिल्याच फटक्यात त्यांना महापौरपदी निवडून जाण्याचा मान मिळाला। मात्र त्यांचा कार्यकाळ त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलाच गाजला होता। या काळात त्यांच्यावर निधी वाटपातल्या अनियमिततेचा आरोप झाला होता। तसंच त्यांनी झाडांमुळे स्वाईन फ्लू होतो असं धक्कादायक विधान करून वादाला आमंत्रण दिलं होतं। 7व्या मुंबईच्या महिला महापौर किशोरी पेडणेकर। यानंतर 2019 मध्ये किशोरी पेडणेकर यांची मुंबई मनपाच्या महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती। 2002 मध्ये पहिल्यांदा त्या निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून आल्या। त्यांनी बालकल्याण आणि स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी काम केलं। त्यानंतर पुन्हा 2012 आणि 2017 रोजी किशोरी पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली। स्थायी समितीच्या बैठकांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू कायम उचलून धरली। आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे। परिचारिका ते महापौर असा थक्क करणारा प्रवास त्यांचा राहिला आहे।